श्रीनिवास पवारांनंतर आता त्यांच्या पत्नी सुद्धा अजित पवारांच्या विरोधात प्रचारात उतरलेल्या आहेत। इंदापुरात शर्मिला पवारांनी केलेलं भाषण चर्चेत आलंय, पाहूया। अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवारांनी विरोधात प्रचार सुरू केल्यानंतर आता श्रीनिवास पवारांच्या पत्नी शर्मिला पवारांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे। इंदापूरच्या कार्यक्रमात रुपाली चाकणकरांनी केलेल्या विधानाला त्यांनी उत्तर दिले की मुलगी सासरी गेली तरी माहेरी जास्त लुडबुड करायला लागली तरी वाद होतात, मग ते काका पुतण्यात होतात, मग ते भावाभावात होतात, नणंद भाऊजाईमध्ये होतात। मग एकदा मुलीला सासरी लग्न करून दिले तर तिने सासरीच नांदाव ना, माहेरी फार लुडबुड करू नये, लक्ष देऊ नये। आईने फार माहेरी मुलीचं लक्ष देऊ नये, मुलीचंही लग्न झाल्यानंतर तिने माहेरी जास्त लक्ष देऊ नये। पटतंय सगळ्यांना। आज सुप्रियाताई कोण आहे माझ्या, मी कोण लागते त्यांची, मी कोण लागते? भाऊजाई। भाऊजाई म्हणजे काय? माझ्या पती, माझ्या मिस्टरांची बहीण म्हणजे सुप्रिया सुळे, बरोबर? आता हिने, ती नणंद आहे तुझी, बरोबर? तिला उद्या तिच्या घरातनं बाहेर काढ, तुझ्या घरातनं। कुठे आहे तो रमेश? बघतेस त्या रमेशकडं, हा करशील का? करशील का? ती जर तुझ्याकडे आली मदतीला तर तू मदत करशील ना तिला? का तिला सांगशील आता काही नाही, तुझं संबंध, लग्न होऊन गेलीस ना, जा तिकडची होऊन जा? असं चालतं का आपल्याकडं? भाजपच्या राजकारणावर टीका करताना त्यांनी केलेल्या आरोपांवरूनही शर्मिला पवारांनी टीका केली। आपल्याकडे हल्ली असंच होतंय, निष्ठा असेल, आपण आता मुलांना ताई काय झालंय माहितीये का, खोटं बोलायला शिकवायला पाहिजे मुलांना, स्वप्नील, हो का नाही? निष्ठा, कुठली निष्ठा, कसली निष्ठा? आदर्श, आदर्श शब्द म्हणजे बदनाम झालेला आहे, खरं बोलणं नाही। आता घोटाळ्यालाच नाव आदर्श झाल्यावर मग आदर्शाला काय म्हणायचं? आता चांगलं झालं, आदर्श, आदर्श घोटाळा आदर्श झाला। मग आमचे आदर्श शिक्षक काय झाले? जेव्हा मी असा प्रचार करते लोक खाली ट्रोल करतात, तिकडे म्हणतात अहो तुम्ही रामायण कशाला सांगताय? अरे देवा, मी जीभ चावली म्हणजे मग मी महाभारत सांगायला पाहिजे होतं का? मला तर आईने शिकवलं होतं श्रीराम मुखामध्ये आणि ओठात आणि हृदयात पण रामच पाहिजे, घरामध्ये पण रामायणच पाहिजे। पण असं नव्हतं ना माहिती की मुखामध्ये श्रीराम म्हणायचं आणि घरोघरी जाऊन महाभारत घडवायचं। ही नवीन आता पद्धत, नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे मोबाईलवरती। आधी आत्या, नंतर सख्खे बंधू, पुतणे आणि आता वहिनी सुद्धा अजित पवारांच्या भूमिकेला चूक ठरवत विविध मुद्द्यांवरून घेरतायत। दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।